आपण काही गोष्टी समजून घेऊया. आता केवल प्रयोगी अव्यय काय बरं का, केवल प्रयोगी अव्ययाचा मिनिंग जर बघितला ना तर लगेच कळून जातो. केवल प्रयोगी, केवल प्रयोगी वाक्यामध्ये केवळ त्याचा नुसता प्रयोग आहे, म्हणजे तो वेगळा होतोय. वाक्यामध्ये त्याचा काही संबंध नाही फारसा, वाक्यामध्ये त्याचा फारसा संबंध नाही आहे असा तो शब्द आहे. केवळ त्याचा प्रयोग केला जातोय, तर केवळ त्याचा प्रयोग केला जातोय त्यामुळे तो केवल प्रयोगी शब्द आहे. तर केवल प्रयोगी आपल्या चॅप्टरचं नाव आहे. केवल प्रयोगी, केवल प्रयोगी अव्यय, अव्यय त्याला केवल प्रयोगी अव्यय. आता अव्यय वगैरे का म्हणतो त्याच्याबद्दल पण आपण डिस्कस करू शकतो. तर केवल प्रयोगी अव्ययाबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. या केवल प्रयोगी अव्ययाला दोन नावं अजून आपल्याला दिसायला भेटतात. केवल प्रयोगी अव्ययाला भावना प्रधान अव्यय असे म्हणतात. भावना प्रधान अव्यय, तो केवल प्रयोगी अव्ययाला तुम्ही भावना प्रधान अव्यय म्हणू शकतात किंवा उद्गारवाची अव्यय पण म्हणू शकतात. उद्गारवाची अव्यय म्हणू शकतात. उद्गारवाची अव्यय तो भावना प्रधान म्हणा किंवा उद्गारवाची. आता उद्गारवाची किंवा भावना प्रधान का म्हणतात ते आपल्याला पुढे जाऊन बात कळून जाणार आहे. तर केवल प्रयोगी म्हणजे फक्त केवल त्याचा वाक्यामध्ये त्याचा फारसा संबंध येत नाही, केवल त्याचा प्रयोग होत आहे त्यामुळे त्याला आपण केवल प्रयोगी म्हणत आहोत. इथपर्यंत ती बात आपल्या लक्षात येऊन गेली. आता काय घडतं ॲक्च्युली की मनामध्ये काही भावना असतात. भावना कोणकोणत्या असू शकतात, हसण्याची भावना असू शकते, रडण्याची भावना असू शकते, भीतीची भावना असू शकते, अचानक काहीतरी घडतं एक किस्सा, राईट का, तो मनामध्ये जी की भावना आपली असते ती आपण व्यक्त करतो आणि ती व्यक्त करण्यासाठी वाक्य बोलण्याच्या अगोदर जे शब्द आपण लावतो ना ते केवल प्रयोगी आहेत. जसं की काय बरं का, जर का समजा तुम्हाला दिसायला भेटलं ॲक्सिडेंट झाला, मग आपण काय म्हणतो, बापरे केवढा मोठा ॲक्सिडेंट झाला, राईट का. तुम्हाला काय दिसायला भेटतं, तो सुरुवातीला केवढा मोठा ॲक्सिडेंट झाला हे सांगण्याच्या अगोदर तुम्ही जो बापरे शब्द लावला आहे तो केवल तुम्ही प्रयोग केलेला आहे. आता तो झाला आपला केवल प्रयोगी शब्द, ठीक आहे. तो मनातील आपण काय बोलतोय बाबा की मनातील भावनेचे उद्गार व्यक्त करणारी जी अविकारी अव्यय आहेत, तो असे काही शब्द आहेत जे मनातले काय होत आहेत, मनातले जे की भावना आहेत ती व्यक्त करतात. तो मनातले जे की भावना आहेत ते भावना व्यक्त करणारे जे की अविकारी शब्द आहेत त्यांना आपण काय म्हणून देतोय, त्यांना आपण केवल प्रयोगी म्हणतोय. आता केवल प्रयोगी ओळखण्यासाठी आपण त्याचे गुणधर्म बघून घेऊया. केवल प्रयोगी अव्यय जे काही आहे त्याला कोणाला म्हणतो, त्याची डिफिनेशन तुम्हाला लिहायची असेल तर लिहून घ्या वाटलं असतं. मनातील भावनेचे उद्गार व्यक्त करणारी, मनातील भावनेचे उद्गार व्यक्त करणारी अविकारी अव्यय म्हणजे केवल प्रयोगी अव्यय म्हणजे केवल प्रयोगी. ठीक आहे गोपाळ, हा रेकॉर्डिंग लावलंय का? हा लावलंय ना. मनातील भावनेचे उद्गार व्यक्त करणारी अविकारी अव्यय म्हणजे केवल प्रयोगी अव्यय. ठीक आहे. आता गुणधर्म, केवल प्रयोगी अव्ययाचे गुणधर्म बघा. तर गुणधर्म काय काय, पहिला गुणधर्म सांगतोय मी, मनातील भावनाचे अकस्मात उद्गार असतात. बघा अकस्मात शब्द वापरला आहे. केवल प्रयोगी शब्द जे काही आहेत ते अकस्मात निघालेले शब्द असतात, अचानक निघालेले शब्द असतात. आपण विचार करून पण काढत नाही. जर का तुम्हाला साप दिसला की बघा आपण विचार करून शब्द काढतो का, बापरे, कधी बापरे निघून जाईल, कधी आई ग निघून जाईल, कधी बापरे निघून जाईल, काही ना काही शब्द निघून जातात तोंडातून, बरोबर की नाही. तो अकस्मात शब्द निघून जातात. तर त्यामुळे आपण गुणधर्म काय लिहितोय, पहिला मनातील भावनाचे अकस्मात उद्गार असतात. जे काही केवल प्रयोगी अव्यय असतात ते केवल प्रयोगी अव्यय मनातील भावनाचे अकस्मात उद्गार असतात. अकस्मात उद्गार असतात. ठीक आहे. नंतर पुढे जाणार तुम्ही. आता दुसरा गुणधर्म असतो की केवल प्रयोगी अव्यय म्हणतोय म्हणजे काय, ते अव्यय म्हणजे काय, ते अविकारी आहेत. तो दुसरा तर सिंपल आहे. दुसरा गुणधर्म अविकारी, राईट का. तो काय म्हणतो तुम्ही, अविकारी असतात. केवल प्रयोगी अव्यय अविकारी असतात. ओके, तो अविकारी असतात, तर अविकारी असतात, दोन झालेत. तिसरा गुणधर्म, आता याला समजून पण सांगू शकता तुम्ही. कसं बरं का, समजा मी तुम्हाला आता केवल प्रयोगी अव्यय घेतो, एक उदाहरण घेतो मी केवल प्रयोगी अव्ययाचं, ज्याच्यामधून आपल्याला कळेल की ते कशा पद्धतीने आपण हे करू शकतो. आता कोणतं उदाहरण घ्यावं बरं का, समजा अरे रे घेऊ आपण उदाहरण, याच्यामध्ये समजून सांगण्यासाठी सांगतोय. अरे रे असा उद्गार चिन्ह देतोय. ठीक आहे. त्याला उद्गारवाची का म्हणतात ते पण आपण बघू पुढे, पण आता मी उदाहरण घेतोय. अरे रे फार वाईट झाले त्याचे, फार वाईट झाले त्याचे. ठीक आहे, फार वाईट. आता अरे रे फार वाईट झाले त्याचे या शब्दाचं जर का मी लिंग बदलून टाकलं ना, त्याचे जर का त्याची करून टाकलं ना, तर वाक्यामध्ये काही फरक पडणार नाही. जसे काय, अरे रे फार वाईट झाले तिचे.
तुम्हाला काय दिसायला भेटेल की लिंग बदलल्यानंतर तो शब्द काही बदलत नाही, त्याचा जो काही आहे जसा तसा दिसायला भेटतोय. तर त्यामुळे केवल प्रयोगी अव्यय आपले अविकारी असतात. तर केवल प्रयोगी अव्यय अविकारी असतात. 2 नंबर, मनातील भावनांचे अकस्मात उद्गार असतात. तो मनातील भावनांचे अकस्मात उद्गार असतात केवल प्रयोगी, नंतर अविकारी असतात. तिसरा गुणधर्म काय केवल प्रयोगीचा? केवल प्रयोगी अवयवांना प्रत्यय जोडता येत नाही. प्रत्यय जोडता येत नाही. हा 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 गुणधर्म पुढे जाऊन तुम्हाला सांगेलच मी. प्रत्यय जोडता येत नाही. तो प्रत्यय जोडता येत नाही. प्रत्यय जोडता येत नाही. काय सांगितलं तुम्हाला मी? केवल प्रयोगी अवयवांना प्रत्यय जोडता येत नाही. झाला तिसरा. चौथा पॉईंट काय? चौथा काय आहे? शक्यतो अशा वाक्यांची रचना. चौथा गुणधर्म. शक्यतो अशा वाक्यांची रचना शक्यतो अशा वाक्यांची रचना करता, काय झालं ब्लर, अशा वाक्यांची रचना कर्ता कर्म क्रियापद अशी असेलच असे नाही. असे नाही. तो लक्षात घ्या. हा गुणधर्माचा पॉईंट मी काय आणलाय, प्रश्न विचारला गेलाय. ठीक आहे. तो जे चारी जे काही आहे ते चारी गुणधर्म तुम्ही लक्षामध्ये ठेवा. मी काय सांगितलं, मनातील भावनाचे अकस्मात उद्गार असतात. तो केवल प्रयोगी अव्यय हे मनातील भावनाचे अकस्मात उद्गार असतात, अचानक निघालेले उद्गार असतात. हे अविकारी असतात. बरोबर. यांना प्रत्यय जोडता येत नाही आणि त्यांचा नेहमी, आता मला सांगा, मराठीमध्ये जी वाक्यरचना असते ती वाक्यरचना कोणत्या प्रकारची असते? कर्ता कर्म क्रियापद. मग आता केवल प्रयोगी अवयव वापरून तुम्ही जे काही वाक्य तुम्हाला दिसायला भेटतं ना, त्याचं नेहमी कर्ता कर्म क्रियापद असेल असे काही नाहीये. असं असेलच बा असं बिलकुल बी नसतं. दूरपर्यंत असं काही नियम नाहीये. ठीक. तो मला 4 गुणधर्म दिसायला भेटून गेली. 4 गुणधर्म. तर मी केवल प्रयोगी अव्यय कोणाला म्हणतात त्याची बात मी सांगितली. भावना प्रधान म्हणतो त्याला, उद्गारवाची पण म्हणतो. आता आपल्याला दिसायला भेटेल काय बरं का, काही केवल प्रयोगी अव्यय आहेत, पण आपण त्याची माहिती अजून समजून घेऊया काय काय असतं काय नसतं. बघा आता मला काय दिसायला भेटतोय बरं का, मी तुम्हाला काही उदाहरणं लिहून देतो. तुम्ही पटपट 5 उदाहरणं आहेत, पटापट लिहून घ्या आणि थोडीशी माहिती आहे आणि 4-5 प्रकार आहेत ते आपण कव्हर करून केवल प्रयोगी संपून टाकू. तो उदाहरण बघा बरं का. पहिलं उदाहरण आहे, अरे रे असा उद्गार चिन्ह देतोय. अरे रे सचिन तेंडुलकर आऊट झाला. अरे रे सचिन तेंडुलकर आऊट झाला. बाद झाला म्हटलं तरी चालेल, आऊट कुठं, बाद झाला. ठीक आहे. तो बाद झाला. मला काय दिसायला भेटतोय, अरे रे सचिन तेंडुलकर बाद झाला. हे वाक्य मला दिसायला भेटतोय. तर तुम्हाला काय होईल बरं का, इथं काय कळतंय, इथं असं कळतंय आपल्याला की जो हा अरे रे आहे ना, हा अरे रे आपल्याला काय एक भावना व्यक्त करणारा शब्द आहे, अविकारी शब्द आहे. तो अरे रे आपला काय झाला, केवल प्रयोगी अव्यय झाला. दुसरं उदाहरण घेऊन आपण. दुसरं उदाहरण काय, शाब्बास आरोही चांगले यश मिळवलेस. शाब्बास आरोही कोणतरी असेल, तो शाब्बास आरोही चांगले यश मिळवले. चांगले यश मिळवलेस. तो तुम्हाला दिसायला भेटतो. हा शाब्बास पण केवल प्रयोगी. तिसरं उदाहरण लिहून टाकू. अबब केवढी गर्दी. क्वेश्चन कसा विचारता तुम्हाला कळेल बरं का. काय करतील, एवढंच उदाहरण देऊ देतील, डॉट देऊन देतील की सांगा या ठिकाणी काय भरेल. उदाहरण पुढचं देऊन देतील पण त्याच्या अलीकडे कोणता केवल प्रयोगी अवयव भरता येईल हे वाले. त्यासाठी मॅक्झिमम काय पाहिजे, नजरेसमोर उदाहरण गेलेले पाहिजे. त्यामुळे मी एक बी उदाहरण सोडत नाही. अबब केवढी गर्दी ही. तो आपल्याला काय दिसायला भेटेल बरं का, तो आपल्याला काय दिसायला भेटेल की हे उदाहरण तिसरं झालं. चौथं, बाप रे केवढा मोठा साप रे. बाप रे तो पहा वाघ. पुढे काय, तो पहा वाघ. राईट का. तो बाप रे तो पहा वाघ तुम्हाला दिसायला भेटेल. हा बाप रे झाला, अबब झाला, शाब्बास झाला, अरे रे झाले, केवळ प्रयोगी अवयव. आणि ओळखण्यासाठी काय आहे, चिन्ह आहेत ना, उद्गारवाची चिन्ह आहे. तर उद्गारवाची चिन्ह आहे त्यामुळे ते केवळ प्रयोगी अवयव आहे. तर केवळ प्रयोगी अवयवाच्या नंतर नेहमी उद्गारवाची चिन्ह असतं, त्यामुळे उद्गारवाची अवयव पण म्हणतो आपण त्याला. त्यामुळे त्याला उद्गारवाची अवयव म्हणतो. शी मला नाही आवडत ते. मला नाही आवडत ते.
राईट. तर तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का आता हे शी, बापरे, अबब, शाब्बास हे सगळे शब्द तुमच्या नजरेमधून कधी पण गेलेले आहेत, अगोदर गेलेले आहेत. तो वरील वाक्यामध्ये तुम्हाला दिसायला काय भेटतोय बरं का की वरील वाक्यामध्ये जे मी लिहून दिले त्याच्यामध्ये आपल्या मनातील दाटून आलेल्या भावनाचा स्फोट व्यक्त आपण करतोय, बरोबर की नाही. तो याच्यामध्ये काय होतं, हे जे अरे रे, शाब्बास, अबब, बापरे हे जे काही आहेत ना, अचानक अकस्मात आलेले मनातील भावना व्यक्त करण्यासाठी आपण हे शब्द वापरतोय. ठीक आहे. तो पहिली बात आपल्याला दिसायला भेटते. नंतर पुढे तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का की हे जे काही आहेत हे शब्द जे की मी वापरतोय ना, अरे रे वगैरे, हे कधी पण तुम्हाला काय दिसायला भेटेल, जे एकले मेन वाक्य आहे ना ते मेन वाक्याच्या अगोदर येत आहेत. सांगण्याचं तात्पर्य काय माहिती आहे का, केवळ प्रयोगी अव्यय वाक्याच्या पहिले येतं, वाक्याच्या पहिले येतं. वाक्यांचा भाग बघा मी काय म्हणतोय बघा, केवळ प्रयोगी अव्यय हे वाक्यांच्या सुरुवातीला असते. पक्की बात लक्षामध्ये ठेवायची. हे उद्गार दाखवणारे शब्द वाक्याच्या आरंभीला येतात. काय लिहिणार, उद्गार दाखविणारे शब्द वाक्याच्या पहिले येतात. बघा ना, वाक्याच्या पहिलेच आहेत. तर उद्गार दाखविणारे हे शब्द वाक्याच्या आरंभी येतात. ठीक आहे. पण ते वाक्याचा भाग नसतात. पुढे काय लिहिणार की उद्गार दाखविणारे शब्द वाक्यांच्या पहिले आरंभी असतात, पण ते वाक्याचा भाग नसतात. आता वाक्याचा भाग नसतात असं का म्हटलेलं बरं का, वाक्याचा भाग नसतात. तर तुम्हाला दिसायला भेटेल हे अरे रे जे आहे ना, अरे रे हे वाक्य वेगळं झालं आणि याचा मिनिंग वेगळा होतोय. तो अरे रे वाक्याचा भाग नाहीये. तर तुम्हाला प्रश्न बनवून टाकतो तो की केवळ प्रयोगी अव्यय हे वाक्याचा भाग असतो. हे खरं आहे का, बिलकुल बी खरं नाही. तो केवळ प्रयोगी अव्यय हे वाक्याचा भाग नसतो, तो स्वतंत्र असतो. तर केवळ प्रयोगी अव्यय हे स्वतंत्र असते. पहिलं वाक्य काय, पहिला पॉईंट काय सांगितलं मी, बघा पहिला वाक्य काय सांगितलं की हे उद्गार दाखवणारे, मनातील भावना व्यक्त करणारे किंवा उद्गार दाखवणारे जे काही हे शब्द आहेत हे वाक्याच्या आरंभी येतात, बरोबर आहे. ते वाक्यांचा भाग नसतात, बरोबर आहे. पुढचं काय, वाक्याचा भाग नसतात म्हणजे काय, तिसरा पॉईंट लिहू शकतात की केवळ प्रयोगी अव्यय हे स्वतंत्र असतात. ठीक आहे. तो केवळ प्रयोगी अव्यय हे स्वतंत्र असतात असं तुम्ही लिहून टाकतात. पुढचा पॉईंट काय बरं का, व्याकरणाच्या दृष्टिकोनाने जर का तुम्ही बघायला गेलात ना, तर केवळ प्रयोगी अव्ययाचा वाक्याशी काही संबंध नसतो. व्याकरणाच्या दृष्टिकोनाने म्हणजे हे वाक्य आहे, सचिन तेंडुलकर बाद झाला, हे एक वाक्य आहे, तर या वाक्यासोबत याचा काही संबंध नसतो. तर केवळ प्रयोगीचा व्याकरणाच्या दृष्टिकोनाने जर का तुम्ही बघायला गेलात, तर जे काही आपले केवळ प्रयोगी शब्द आहे त्यांच्या वाक्यांशी काहीही संबंध नसतो. त्याच्या पुढचं जे वाक्य असतं त्याच्याशी काहीही संबंध नसतं. त्याचा जस्ट आपण वापर केलेला असतो, म्हणून त्यांना आपण केवळ प्रयोगी शब्द असे म्हणत असतो. त्यांना फक्त आपण वापरलेला असतो, राईट का. तो मनाची भावना व्यक्त करण्यासाठी आपण वाक्यांच्या अगोदर काही उद्गारवाची शब्द भरलेले असतात, ते अगोदर असतात, ते स्वतंत्र असतात, त्यांचा वाक्यांशी काही संबंध नसतो, ते जस्ट वापरले असतात, ते केवळ वापरले असतात. त्यामुळे त्यांना आपण केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतो, राईट का. त्यांना उद्गारवाची शब्द असे का म्हणतो बरं का आपण, कारण की ते उद्गार व्यक्त करतात, लक्षात घ्या. तर त्यांना उद्गारवाची का म्हणतो, मनातील भावना किंवा मनातील उद्गार व्यक्त करणारे ते शब्द असतात, म्हणून त्यांना उद्गारवाची सुद्धा म्हणतात. भावनावाचक म्हणा, उद्गारवाची म्हणा, तो भावना व्यक्त करतात, उद्गार व्यक्त करतात, राईट का. केवळ प्रयोग करतात, त्याचा वाक्याशी काही संबंध नसतो. त्यामुळे केवळ प्रयोगी, भावनाप्रधान अव्यय, उद्गारवाची अव्यय, अशा पद्धतीने तिन्ही नावं आपण काय देतो, एवढी बात तुम्हाला कळाली. बोला, इथपर्यंत कळालं का रे, इथपर्यंत कळालं का, राईट का. आता केवळ प्रयोगी अव्यय वाक्यांचा भाग नसतो. वाक्यांचा जो की आपला मेन वाक्य आहे त्या वाक्याचा भाग असतो का, नाही. तो केवळ प्रयोगी अव्यय हे वाक्याचा भाग नसतो. तर वाक्याचा भाग नसल्यामुळे याला जे ना कोणत्याही प्रकारचा प्रत्यय लावत नाही. म्हणजे आपण गुणधर्मामध्ये लिहिलं होतं ना की प्रत्यय जोडता येत नाही. परंतु लक्षात घ्या, इथं काय लिहायचं तुम्हाला, आता पुढचा पॉईंट काय लिहायचा आहे की बाबा ते वाक्याचा भाग नसतात, तर ते वाक्याचा भाग नाहीये, त्यामुळे विभक्ती प्रत्यय नसतो. त्यामुळे यांना विभक्ती प्रत्यय लावता येणार नाही. बरं, अविकारी आहे तो, अविकारीला कुठे विभक्ती प्रत्यय लावता येत, राईट का. सो ते वाक्याचा भाग नसल्यामुळे त्यांना विभक्ती प्रत्यय नसतो. तर जेवढी माहिती आपल्याला घेता येत होती तेवढी माहिती आपण घेत आहोत. काय बघितलं, केवळ प्रयोगी अव्ययाला भावनाप्रधान अव्यय म्हणतात, उद्गारवाची अव्यय म्हणतात. मनातील अकस्मात भावना जी काही आहे ते आपण काय करत असतो, अकस्मात उद्गार आपण भावनाला काय करत असतो, व्यक्त करत असतो. ते व्यक्त करण्यासाठी काही वाक्याच्या सुरुवातीला आपण शब्द लावून देतो, राईट का. त्याला आपण उद्गारवाची, भावनाप्रधान किंवा केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतो. तो मेन वाक्याचा भाग नसल्या कारणाने केवळ प्रयोग करत असतो, म्हणून त्याला केवळ प्रयोगी अव्यय आपण म्हणत असतो, राईट का. तो मेन वाक्याला जोडून नसल्या कारणाने तो वेगळा आहे, तो त्यामुळे त्याला विभक्ती प्रत्यय सुद्धा आपण लावता येत नाही. नंतर वाक्याच्या आरंभी असतो. एवढं बात झाली. आता पुढे काय दिसायला भेटेल माहिती आहे का, की ॲक्च्युली जो आहे ना, ॲक्च्युली जर तुम्ही बघायला गेलात तर काय बरं का, जर ॲक्च्युली बघायला गेलात तर तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का, उद्गार म्हणजे स्वतंत्र वाक्य असते. आता बघा,
जे उद्गारवाची शब्द आहेत नाही वाले केवल प्रयोगी शब्द, तो केवल प्रयोगी शब्द हे स्वतंत्र आहेत. तो स्वतंत्र आहे तर तुम्ही काय म्हणणार एक शब्द आहे, परंतु जर बघायला गेलात ना तो शब्द नाही आहे, ते एक वाक्य आहे. तुम्ही म्हणाल असं कसं म्हणतोय, अरे रे हा एक शब्द नसून एक वाक्य आहे. का? कारण की याचा अर्थ जर बघितला ना तर याचा अर्थ एक वाक्य आहे. जसं की काय बरं का, मी तुम्हाला एक उदाहरण देतो. तुम्हाला म्हणायचं काय आहे बरं का, की जो काही उद्गारवाची शब्द आहेत ते शब्द तुम्हाला दिसायला भेटत आहेत, परंतु एक स्वतंत्र वाक्य पण असते. तो स्वतंत्र वाक्यच आहे. ते स्वतंत्र वाक्य कसं कधी म्हणणार मी, याचा जर काही अर्थ होत असेल, जसं की काय बरं का, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला उदाहरण देतो. ओ हो, हे बघा, ओ हो, एक मिनिट, तो ओ हो, ओ हो, इथे उद्गारवाचक ओ हो या उद्गाराने, राईट का, ओ हो याचा मिनिंग अर्थ काय होतो माहिती आहे का, आपण म्हणतो ओ हो, राईट का, तो ओ हो हा जो आहे ना या असा जर का तुम्ही उद्गार केला, ठीक आहे, तो मनातील भावना व्यक्त करण्यासाठी तो तुम्ही असा एक उद्गार केला ओ हो. तो ओ हो जर का तुम्ही समजा उद्गार करत असतील तर याचा मिनिंग काय होतो, मला आश्चर्य वाटते. ओ होचा मिनिंग काय होतो, मला आश्चर्य वाटते, मला आश्चर्य वाटते. मग तुम्हाला काय दिसायला भेटेल, शब्द आहे ओ हो, पण त्याचा मिनिंग काय होतो, मला आश्चर्य वाटते. मग सांगण्याचं तात्पर्य काय आहे की केवळ प्रयोगी अव्यय किंवा उद्गारवाची जे शब्द असतात ते जे काही आहेत ते शब्द दिसायला भेटत आहेत, परंतु ते एक वाक्यासारखे काम करतात. त्यामुळे केवळ प्रयोगी अव्यय जे काही आहेत ते स्वतंत्र असतात, परंतु ते एक वाक्यासारखे बिहेव पण करू शकतात. तो स्वतंत्र वाक्य पण आहे, तर त्यांना स्वतंत्र शब्द म्हणा किंवा स्वतंत्र वाक्य म्हटलं तरी पण चालेल. स्वतंत्र वाक्य तुम्ही कधी म्हणणार, त्याला स्वतंत्र वाक्य कधी म्हणणार, त्याचा एक स्वतंत्र वाक्यासारखा अर्थ होत असेल. जसं की ओ हो याचा मिनिंग काय झाला, याचा मिनिंग असं झाला की मला आश्चर्य वाटते. त्यामुळे काय म्हणताना काय म्हणता येईल की उद्गार म्हणजे एक स्वतंत्र वाक्यच असते. तर उद्गार वाक्य जे काही आहे ते उद्गार शब्द जो काही आहे तो एक स्वतंत्र वाक्यच आहे. बरोबर आहे, तो स्वतंत्र वाक्यच आहे. तो असे खूप सारे दिसायला भेटतील. शाब्बासचा मिनिंग काय होतो, शाब्बास जर का म्हणले फार चांगले केलेस, शाब्बास, तो शाब्बासचा मिनिंग काय होईल बरं का, शाब्बासचा मिनिंग काय होईल, तो शाब्बास म्हटले की फार चांगले केलेस किंवा उत्कृष्ट कामगिरी केली असं त्याचा मिनिंग होईल. त्यामुळे तुम्हाला पॉईंट काय लक्षात ठेवायचा आहे की उद्गारवाचिक शब्द ज्याला आपण म्हणत आहोत तो एक स्वतंत्र वाक्य पण असू शकतो. तर स्वतंत्र वाक्य आहे असं म्हटलं तरी पण बिंदास चालेल. इथपर्यंतची बात आपल्या लक्षामध्ये येऊन जाते. ठीक आहे, तर आपण आता पुढे जर बघायला गेलो तर मी अगोदर काय बोललोय बरं का, त्याला केवळ आपण फक्त प्रयोग करण्यासाठी वापरतो. मग तुम्ही म्हणणार की केवळ प्रयोग करण्यासाठी असं का वापरतोय, कारण की व्याकरणामध्ये भाषेला शोभा यायला पाहिजे. ठीक आहे, तो भाषेला वाक्यांना डौल यायला पाहिजे. त्याच्या पुढचा जो काही वाक्य आहे त्या वाक्यांना शोभा यायला पाहिजे, त्या वाक्याला डौल यायला पाहिजे. त्यामुळे आपण तो वापर करत असतो. तर व्याकरणामध्ये भाषेला डौलपणा यायला पाहिजे, शोभा यायला पाहिजे, म्हणून आपण ते शब्द भरत असतो आणि ते शब्द आपण केवळ प्रयोगी शब्द आपण त्याला म्हणत असतो. आलं लक्षामध्ये. तर केवळ प्रयोगी शब्दांचे आपण आता काय करणार आहोत, भावनांवरून जशा भावना व्यक्त होतील, जशा भावना व्यक्त होतात त्याच्यानुसार आपण त्याचे प्रकार पाडतो. तो भावना जशा व्यक्त होतात त्याच्यानुसार आपल्याला प्रकार पाडायचे आहेत. केवळ प्रयोगी अव्ययाचे वर्गीकरण कशाच्या बेसिसवरती, भावना जशा व्यक्त होत आहेत त्याच्यानुसार. केवळ प्रयोगी अव्ययाचे प्रकार, केवळ प्रयोगी अव्ययाचे प्रकार कशावरून, तर भावनेवरून. भावना कशी व्यक्त होते, तो भावना कशी व्यक्त होते त्याच्यानुसार आपण प्रकार पाडतोय. स्वरूपावरून प्रकार नाही पाडत. मागे जर बघायला गेलं ना, मागच्या उभयान्वय याच्यामध्ये ते स्वरूपावरून आपण प्रकार पाडले होते, अर्थावरून आणि स्वरूपावरून आपण प्रकार पाडले होते. ते इथं भावनावरून. तर भावना कोणत्या प्रकारची आहे, हसण्याची भावना आहे, शोक दाखवण्याची भावना आहे, आश्चर्य दाखवण्याची भावना आहे, प्रशंसा करण्याची भावना आहे, संमती देण्याची भावना आहे, विरोधी दाखवण्याची भावना आहे, तिरस्कार करण्याची भावना आहे, हाक मारण्याची भावना आहे, का शांत बसण्याची भावना आहे. तो भावना शांत बसण्यास आपण म्हणतो की शांत बस, चूप, एकदम चूप, राईट का, तो एक भावना झाली, राईट का. नंतर तुम्हाला एखाद्याला बोलायचं आहे, अरे रे, राईट का, इकडे, राईट का, अहो ऐका, अशा पद्धतीने तुम्ही जे काही शब्द भरतात हे काय झाले आपले, हाक मारण्यासाठी. तिरस्कार करतो, छी किती घाण ही, राईट का. नंतर थू, शी, हे असे शब्द जे काही आहेत हे तिरस्कार दर्शक आहेत. विरोधी दर्शक असतात, संमती दर्शक असतात, प्रशंसा दर्शक असतात. हे सगळे काय झालेत, भावना आहेत. तो त्यामुळे केवळ प्रयोगी अव्ययाचे प्रकार, भावना कशी आहे त्याच्यावरून. पहिला प्रकार हर्षदर्शक केवळ प्रयोगी अव्यय. हर्षदर्शक केवळ प्रयोगी अव्यय. आता हर्षदर्शक केवळ प्रयोगी अव्यय कोणकोणते शब्द आहेत बरं का हर्षदर्शक केवळ प्रयोगी अव्ययमध्ये, तो ते तुम्हाला हर्षदर्शक म्हणजे काय बरं का, आपण ना ते शब्दांवरून आपण ओळखून घेऊ. तो हर्षदर्शक केवळ प्रयोगी अव्यय मी तुम्हाला म्हणतोय, त्याचे शब्द आपण लिहून घेऊ आणि बघू यार याला कसं लक्षात ठेवता येईल. वा, ठीक आहे, वा, पहिला झाला वा, नंतर वा, नंतर वा, नंतर आहा, नंतर ओहो, नंतर आहा,
आ वेगळा हा आ आणि त्याच्यामध्ये असे पण तुम्हाला दिसायला भेटत असेल आ हा. नंतर आ हा हा, अ हा हा, वाह वा मजा आली, वा वा राईट का, वा वा मजा आली, आ हा, ओ हो, आ हा, अ हा हा, हे हर्षदर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहेत. तर हर्षदर्शक म्हणजे काय बरं का, जर की तुम्हाला आनंद वगैरे दाखवत असणार. हर्षदर्शक म्हणजे काय, हसण्याबद्दल असेल, हर्ष म्हणजे काय आनंदबद्दल असेल, तो ते व्यक्त होते, तो आनंद व्यक्त होत असेल राईट का, हर्ष व्यक्त होताना दिसायला भेटतोय, आनंद व्यक्त होताना दिसायला भेटतोय, किंवा आपला हसरापणा आपल्याला व्यक्त होताना, तो भावना कोणत्या प्रकारची आहे त्याच्यावरून आपण प्रकार पाडतो आहोत. हर्षदर्शकमध्ये हे शब्द आपल्याला दिसायला भेटतात. हे शब्द आले, आता लक्षात घ्या, जे प्रकार मी तुम्हाला भावना व्यक्त करण्यासाठी जे प्रकार मी तुम्हाला दाखवत आहे, हे शब्द वापरल्यानंतर नेहमी कोणतं चिन्ह असणार आहे, उद्गारवाची चिन्ह असणार आहे, नेहमी उद्गारवाची. आणि हे वाक्यांच्या सुरुवातीलाच असणार आहे, हे वाक्यांच्या सुरुवातीलाच असणार आहेत. तो पहिला प्रकार झाला शोकदर्शक केवळ प्रयोगी अव्यय. दुसरा असतो आपला दुसरा प्रकार हर्षदर्शक झाला. दुसरा आहे शोकदर्शक. शोकदर्शक केवळ प्रयोगी अव्यय. पहिला झाला आपला हर्षदर्शक केवळ प्रयोगी अव्यय, दुसरा आहे शोकदर्शक. तो शोकदर्शक मध्ये काय काय बरं का, शोकदर्शक मध्ये शिवशिव करतो आपण, शिवशिव राईट का, शिवशिव शिवशिव. नंतर पुढे काय, देवारे, देवारे, अगबाई, अगबाई राईट का, तो अगबाई. नंतर नंतर हर हर, हर हर, देवारे, शिवशिव, हर हर. हां, नंतर पुढे काय बरं का, तुम्हाला सांगितले मी आई ग, अजून आई ग, आई ग, शोक, शोक बघा, आई ग, शोकदर्शक, भावना कोणत्या प्रकारची, ठीक आहे, शोकदर्शक. नंतर आई ग झाला, नंतर ऊ. आता बघा, गाणं बोलायला नका लागून जा बरं का हे शब्द वाचून. तर ऊ आणि डोक्यावरती काय आहे, अशा पद्धतीने ऊ आहे, तो ऊ वरती असं चंद्र आहे आणि डॉट पण आहे, ऊसाचा ऊ. गाणं बोलायला नका लागून जा रे दीप्ती, गाणं नको बोलू. हे बघा, हा ऊ आहे राईट. तो नंतर पुढे काय, ॲच्या पुढे अजून काय, दोन असे अनुस्वार आहे, म्हणजे विसर्ग आहे, विसर्ग. तो ॲ आणि दोन विसर्ग आहे. पुढे अरे रे, अरे रे, अरे रे, अरे रे पण शोकदर्शकच आहे. नंतर तुम्हाला ॲक्च्युली परीक्षेमध्ये जे विचारले गेलेले आहेत ना, ते कोणकोणते, शिवशिव, देवारे मी अगोदर लिहून टाकले ते परीक्षेमध्ये, शिवशिव, देवारे, आई ग, ते वाले, हर हर ते मी अगोदर लिहून टाकले. नंतर अगाई, अगाई, हाय हाय, हाय हाय, ते पिक्चरमध्ये म्हणत नाही का हाय हाय, हिंदीमध्ये हाय हाय. नंतर पुढे हाय, हाय म्हणजे इंग्रजीमधला हाय नाही हा, ठीक आहे. तो हाय, हाय हाय, अगाई, अगाई. नंतर अयाई, अयाई, अयाई. नंतर अरे रे पण झाला, ॲ पण झाला, ऊ पण झाला. तो ऊ पण झाला, तो ऊ म्हणतात तुम्ही गाणं नका बोलायला लागून जा बरं रे. ऊ आहे, ॲ आहे, अरे रे आहे, अयाई आहे, अगाई आहे, हाय हाय आहे, हाय आहे, ठीक आहे. काय झालं रे.